तर फायनली आपण तिथं आलो. तो पायरी दरवाजा आहे, म्हणजे पायरी मार्ग आहे. पायरी दरवाजा आपण साईडने कोपऱ्यातनं आलो, इथं आलो. इथनं आता असं आपण चालू हिरकणी बुरुजाकडं. हा रोड स्ट्रेट हिरकणी बुरुजाकडे जातो. म्हणजे पायरीनं मेना दरवाजाला आपण स्किप केला. मेना दरवाज्यातनं आपण गेलोच नाही, रोपवेने आलो. मेना दरवाज्यातनं गेलो नाही, तर मेना दरवाज्यातनं न जाता आपण डायरेक्ट त्या बाजूच्या रोडने आलो पाथवेने, आणि डायरेक्ट आपण हिरकणी बुरुजाकडे चाललो सगळ्यात पहिले. जेणेकरून जो प्रत्येकजण ह्या बुरुजाला जायला म्हणजे विसरतो, न बघितलेला प्लेस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वृषभ पाटील ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो दुर्गेश्वर रायगड, आणि रायगडवरती आल्यावर जास्त काही न करता रोपवेने आलो. तर थोडा टाईम वेस्ट केला, आणि जे नेहमीचे पॉईंट असतात ना ते न बघता आपण ॲक्च्युअल पॉईंटला आलो. तर आता ॲक्च्युअल पॉईंट म्हणजे कसं की डायरेक्टली म्हणजे रोपवेने वर आलो. तर आपण हे बघितलं, म्हणजे मेना दरवाजाने वर न चढता आपण हिरकणी बुरुजाकडे आलो. तर हा हिरकणी बुरुजाचा पहिला आपला हनुमान मंदिर, खाली थोडंसं खोदकाम चालू आहे. हा बुरुज आहे टोटली, ठीक आहे, हिरकणी बुरुज आहे. त्यानंतर मग तिथे आहेत 3 तोफा, जसं की ही एक आहे मोठी आहे, जवळपास एक बोललं होतं की हे 300, 350, 400 वर्षापूर्वीचे आहेत किंवा 600 वर्षापूर्वीचे आहेत. आणि प्लस पॉईंट म्हणजे भरपूर हेवी पण, वजन पण आहेत. आणि इकडे खोदकाम अजून चालू आहे. हा पूर्ण ह्याचंच आहे, म्हणजे बोलायचं झालं तर पूर्ण बुरुजाचंच आहे. आणि जो खाली हा जो डीप भेटला आहे ना, तर डीपवरनं समजतं आहे की बघा तिथं, म्हणजे इथं तर पहारेकरी उभे राहणार, आणि मग खाली एवढं आहे बाकी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हाच आहे की ही देवडीसाठी पण जागा असणार आहे. आणि हा हिरकणी बुरुजाची खासियत अशी आहे की भाई, तुम्ही हिरकणी पिक्चर बघितलाच असाल, तर हिरकणी कशी उतरली कशी नाही. त्यानंतर मग महाराजांनी तिला बक्षीस दिला आणि इथं बुरुज बांधला. तर पहिले दिसायला तर हा असत असेल टोक, पूर्ण पठार. त्यानंतर मग जेव्हा हिरकणी उतरली त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हा पूर्ण डीप आहे. आणि सांगायचं झालं ना तर हा खूप लढा बुरुज आहे, खूप लढा बुरुज. आणि तो तिकडं राहिला आपला चित्त दरवाजा. त्या चित्त दरवाजावरून आपण असं स्ट्रेट येतो, जो नेहमीचा रुटीन आहे. आणि तोच हा जर इथं खाली बघितला ना स्ट्रेट, इथं माझ्या मते हा नाणे दरवाजा असेल आय थिंक, म्हणजे नाणे दरवाजा इकडेच कुठेतरी. तर इथनं एक आपण स्ट्रेट येतो आणि ते दोन्ही इकडं एकत्र होतात, दोन्ही रोड इकडे कुठेतरी मधल्यामध्ये एकत्र होतात, ठीक आहे. आणि तिथनं मग स्ट्रेट होतो. तर आता आपण आलो हिरकणी बुरुजाकडे. आता हिरकणी बुरुजाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. वरनं भरपूर जणांनी तो मूवी पण बघितला असेल, हिरकणी मूवी, तर ती दाखवायची गरज नाही. फक्त जर हार्डली तुम्ही जर मेहनत घेतली तर एक 15 मिनटाचा रोड आहे. 15 मिनटाच्या रोडमध्ये तुम्ही हिरकणी बुरुजावर आरामात पोचता. म्हणजे कधीही न बघितलेलं स्पॉट ह्या स्पॉटवरती आज आपण जाणार आहोत. जसं की हिरकणी बुरुज झाला, वाघ दरवाजा झाला, असते असते आपण सर्व पॉईंट्स कवर करणार आहोत. आणि येण्याचा रोड थोडा टफ आहे, तर त्यामुळं काळजीपूर्वक आहे, कारण की पूर्ण स्लिपररी आहे. तर मी रोड जास्त रोड बाय रोड नाही दाखवत आहे, ॲक्च्युअल प्लेसला गेलो मी दाखवतो आहे. इथनं आलो पण वरती आलो, माझी इथं होते हिरकणी बुरुजावर. तो रोड पल्ला पाठ करून इकडे आलो. आणि हा इथं भरपूर मोठा असा पाण्याचा टाका आहे. म्हणजे तेव्हा जेव्हा हिरकणी बुरुज बांधला त्यानंतर मग इथं हा पाण्याचा टाका निर्माण केला असेल असं वाटतं आहे, कारण की त्याच्यात इकडून तटबंदी काहीच नव्हती. जेव्हा हिरकणी उतरली त्यानंतर मगच तटबंदी केली. तर अंदाजा असं की तेव्हा इथं पाण्याचा टाका वापरला, म्हणजे बनवलं असं भरपूर मोठा पाण्याचा टाका आहे. आणि हा इथून खाली हिरकणी बुरुजाकडे येतो, आणि इकडून वर स्ट्रेट. आणि हिरकणी बुरुजाकडे येताना नॉर्मलचा पायरच हा टोक आहे. हा जो बॅनर आहे ना त्याच्यापासून राईट साईडने खालना रोड आहे, तो हिरकणी बुरुजाकडे. आता आपण स्ट्रेट वर जाऊ. आता बोल, हिरकणी बुरुजावरचा एक्सपिरियन्स बोला. हिरकणी कशा काय चढल्या उतरल्या ना, कशा काय ते केला काय माहिती. हे जो केला तो खरंच त्यांना सल्यूट आहे माझ्याकडून. अजून ताकद संपली, ताकद संपली. तुझं काय मत? त्या उतरल्या, पण आजच्या येणाऱ्या पर्यटकांना त्यांची जी उतरण्याची हे होती ती जागा आणि त्यांची धनछती दिसली. पण आत्ताची लोक त्या उतरल्या, पण आपण कामाला लागलो ना. आपण ती जागा
बघण्यासाठी अक्षरशः बघण्यासारखी अशी उत्सुक होतो, पण पुन्हा अक्षरशः बघण्यासारखी अशी येताना बघायला जातोय, पण परत चढायला चढाची काही हिंमत होत नाही. येण्याची वाट कठीण आहे. चढाची वाट कठीण आहे. ओके, सॅल्यूट त्यांना. ठीक आहे, नो वर्ड्स, बाय बाय, झोपा. हिरकणी बोर्डाकडं जाताना हा एक टोक आहे, तिथं पाण्याचा तलाव आहे. म्हणजे तलावासाठी तो हे केला आहे, पाणी साचवण्यासाठी एक मोठा तलाव बांधला आहे, जो की हिरकणी बोर्डाकडे जाताना दिसतो. आणि स्ट्रेट रोड राजभवनकडे जाताना. आणि फायनली आपण हिरकणी बुर्जाकडनं आता राज दरबारकडे चाललो, तर राजमहालकडे, जो की पहिला आपण पालखी दरवाज्यात आज जाऊ, राणी महल बघू, त्यानंतर मग महाराजांचं हे बघू रूम वगैरे, आणि मग नगारखाना करत आपण आहे ना जे बघितलेले पॉईंट आहेत ना ते स्किप केलेत, त्याच्यामुळे त्या व्हिडिओमध्ये नाही. जसं राणीचा महल, मेना दरवाजा, पालखी दरवाजा, त्यानंतर मग नगारखाना, त्यानंतर मग राज दरबार, त्या सगळ्या गोष्टी स्किप करून आता आपण आलो वाघ दरवाजाच्या रोडला. तर इथं समोर आहे हा महादेवाचं दुसरं एक मंदिर, तिकडे जगदीश्वरचं तिकडे आहे, हा इथे महादेवाचं आहे, समोर तलाव. आता इथनं या बाजूने आपण जाऊ वाघ दरवाजाकडे, बघूया काय होते. बिस्किट फुल टू एनर्जी, सप्रेम भेट, पार्ले बिस्किट काढू? नाही नको, चल आता थांब ना, वाघ दरवाजा जाऊन खाऊ. तर मित्रांनो, जो आपण महादेवाचं मंदिर केलं ना, म्हणजे नगरखालच्या इथनं जो आपल्या उजव्या बाजूला दिसतो, तो इथनंच आपण रोड काढत आलो होतो आपण वाघ दरवाजाकडे. आणि शेवटी फायनली म्हणजे आजपर्यंत 10 ते 11 मी रायगडावर आलो आहे, आणि फायनली आज जाऊन मी म्हणजे जमलं ना रायगडाचा एक बोलतो ना आपण वाघ दरवाजा, त्याच्यावर पोचलो. हिरकणी कडा कधीच केला नाही, फायनली आज हिरकणी कडा पण केला आणि आज वाघ दरवाजावर पण आले नाही. हा बघा तो वाघ दरवाजा. हां, म्हणजे बोलतो ना आपण रायगडावर गेला ते सगळे पॉईंट फिरा, तर ते पॉईंट आज पूर्णपणे कवर होणार या व्हिडिओमध्ये. काही होऊ द्या, जे पॉईंट नाही बघितलेत ना तेच आज मी टाकणार आहे, बाकीचे पॉईंट्स टाकणार नाही. जे मी नाही बघितले तेच टाकणार आहे. बाकीचे म्हणजे समाधी मंदिर झाला, जगदीश्वरचं मंदिर झाला, हे पॉईंट्स मी टाकेन याची गॅरंटी नाही, पण जे बघितलेत नाही ना तेच टाकणार आहे बस. आणि किती मिनटं लागतात नाही किती नाही ते नक्कीच सांगणार. चला. फायनली आपण वाघ दरवाजावर, आता आपण तटबंदीवर उभं आहोत. बघा इथून अशी तटबंदी आहे, इथेपर्यंत आहे हा आपला वाघ दरवाजा टोटली. आणि जो बोललं जातं ना की भाई वाघ दरवाजावर यायला वाघाचं कालीच पाहिजे, ती गोष्ट खरी आहे. कारण की इथं बघितलं ना हा लास्ट टोक आहे, इथनं डायरेक्ट उतरा नाही, इथनं कोणीही सोडू नाही शकत नाही, काही नाही शकत. पण आपलेच मराठी जेव्हा फितूर झाले ना तेव्हा ह्या पोटलाच्या डोंगरावर ना, हाच असेल माझ्या मत, ह्या पोटलाच्या डोंगरावर ना इकडचे दारुगोळा कोठार वगैरे केले. सॉरी हा नसेल, तिकडे पोटलाचा डोंगर असेल, त्या बाजूला असेल, बघू आपण नंतर. तिकडे गेल्यावर एक अंदाज येईल. आणि तिथं काम पण चालू आहे बघा, त्या तटबंदीच्या इथं, तिथं पण थोडीशी माती वगैरे काढलेली आहे घासली, इकडं पण काम चालू आहे. हा साफसफाईचं काम चालू आहे. म्हणजे येत्या 1-2 वर्षात रायगडचं नवीन एक रूप दिसेल. आणि आज बहुतेक गोष्टी नवीनच दिसतात, म्हणजे पूर्णपणे कोरल्यात, माती काढून सर्व काय करायला घेतलेलं आहे. जसं की आता हिरकणी बुर्जावर पण बघितलं की तिथं पण थोडाफार काढलेलं आहे, तर भेटेल. इन्फॉर्मेशननुसार हा जो आहे ना, हा पोटलाचा डोंगर आहे, इथनं अटॅक केला इकडे, आणि तेव्हा जाऊन हा वाघ दरवाजा आपला पूर्ण निस्ता नाबूद झाला. पण जेव्हा मोगलांनी जेव्हा हे केलं ना, म्हणजे अटॅक केला की भाई रायगडात काबीज करायचे, तेव्हा संकट आलं रायगडावर. तर तेव्हा असं बोललं जातं की जो आपले म्हणजे जे आपले तिसरे छत्रपती होते, जे राजाराम राजे, त्यांना ह्या वाघ दरवाज्यातनंच खाली उतरवलं. आता इथनं कसं उतरलं माहीत नाही, म्हणजे चोरवाट असेल तेव्हाच्या काळातले, म्हणजे महाराजांनी ठेवलेली एक चोरवाट असेल का तिथनं वाचता येईल.
तर राजाराम महाराजांना हितनं उतरून मग देवगिरीला वाटतं ठेवलेलं असंच काहीतरी होतं की जिथे कोणी जाऊ नाही शकत आणि येऊ नाही शकत अशा ठिकाणी नेऊन ठेवलेलं. तिथनंतर मग तो कामकाज आपला स्वराज्याचा कारभार तिथनं मग ते सांभाळायला लागले. तेव्हा जाऊन मग आपलं स्वराज्य वाचलं. तर तो हाच आहे की त्यांनी मोगलांनी पूर्ण निष्ठानाबूत केला आपला वाघ दरवाजाचा. आणि हा इथपर्यंत तर मला तर इथपर्यंत वाढ दिसले. ह्याच्या खाली मी जाण्याची रिस्क नाही घेत कारण की पूर्ण पाय स्लिप होतात. इथपर्यंत तर जाऊ शकतो, त्याच्या पुढे नाही माहिती. सो हा आहे वाघ दरवाजाचा एंट्री. आणि सेम की बघा ही तटबंदी वाटते, इकडची तटबंदी वाटते आणि इथनं आतमध्ये गेला म्हणजे गौमुखी आपलं काय होतं गौमुखी तो हे असं ना आपला हत्तीच्या सोंडीसारखा असा वेलोटा घालणारा असा हे दरवाजा आहे. परफेक्ट आतमध्ये लपवला आहे. जसा हा दरवाजा आहे तसाच लपवला आहे सेम. आम्ही असा वाघ दरवाज्यात आलो की या दोन देवड्या सेम. इथे एक देवडी की जिथं आपले मावले राहतात, इकडे एक देवडी जिथे आपले मावले राहतात आणि हे दोन खाचे आहेत. इकडे एक खाचं आहे आणि इकडे एक खाचं आहे. का याच्यामध्ये लाकूड टाकणार आणि दरवाजा पॅक होणार. आणि इथं ते म्हणजे लास्ट ते आपले जे लाकडाचे दगडाचे असतात ना ते लॉक करण्यासाठी हे दोन म्हणजे प्रॉपरली वाघ दरवाजाचा जसं असं तो स्ट्रक्चर आहे वरचा स्ट्रेट स्ट्रक्चर. आणि हा इकडून आतमध्ये एंट्री आणि इकडे दरी. बस दोनच गोष्टी नाही. फायनल पण रायगडचा लास्ट टोक आला आहे. हा बोलतो याला लिंगाण्याचा पहारा बोलतात. हा पूर्ण सेट आहे. आणि हा बघा समोर जो टोकदार दिसतो ना हा लिंगाणा फोर्ट आहे. म्हणजे सॉरी लिंगाणा फोर्ट नाही, लिंगाणा किल्ला आहे. किल्ला पण नाही बोलत, गड लिंगाणाच फक्त नुसतं लिंगाणा दुर्ग. आणि असं बोललं जातो का किल्ला हा शब्द उर्दू भाषेतनं काढला तर काय कन्फर्म नाही, त्यामुळे त्याला लिंगाणाच बोलतो आहे मी तर सध्या तरी. आणि बघू आता रेलिंगवाला रोड आहे बोलतात भवानी कड्याकडे झाला आणि बोर्ड पण लावला पण भेटला ना अजून, तेच बघतोय. ठीक आहे फायनली हा लिंगाण्याचा एरिया बघितला. म्हणजे लिंगाणा पहाऱ्याचा हे हा पॉईंट आहे का तिथं आपले थोडेफार हे म्हणजे आपलं काय होतं त्याला वाड्याचे हे अवशेष आहेत. आणि ह्या बाजूला भवानी मंदिर आहे. गेलो नाही कारण की टाईम खूप कमी आहे, 3:10 झालेत आणि अर्धा एक तासाचा रोड आहे. परत अजून मंदिरात पण हे घ्यायचं आहे, त्यामुळं मग ही बाजू स्किप करतो आहे. या बाजूला भवानीचं मंदिर पण आहे आणि हा भवानी टोक आहे. आणि इथनं समोर इकडं आलो आपण की त्या भवानी मंदिराकडं महाराज पाणी म्हणजे तिथे पाया पाडायचे. त्यानंतर मग इथे स्ट्रेट इकडे जगदीश्वरच्या मंदिरात जायचे आणि पाया पाडायचे. तर महाराजांचा दररोज सकाळचा हाच रूट होता. पहिले ते जायचे भवानी मंदिराकडे, तिथे पाया वगैरे पाडायचे कोणती म्हणजे मोहीम आखायच्या अगोदर किंवा दररोज. त्यानंतर मग जगदीश्वरच्या मंदिरात जायचे, तिथं आशीर्वाद घ्यायचे. तिथं मग राजदरबारात जाऊन न्यायनिवाडीचं काम करायचे असं बोललं जातं. आणि हा पण बघा हा पण ऑर फुल एकदम वाड्याच्या विशेष पूर्णपणे तिथे बघा. याला शिलालेख असं म्हणतो. काय म्हणायचं? शिळा म्हणजे दगड, शिळा म्हणजे काय दगड, त्याच्यावर लिहिलेले शब्द म्हणजे लेख. याच्यात 2 प्रकार असतात. हा आहे उठाव. उठाव म्हणजे या दगडाचा नको असणारा भाग काढून टाकलेले फक्त शब्द ठेवले, ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत असते की दगडात आत कोरलेले असतात. आमदाराच्या पाट्याचं मध्ये गोल्डन कलरमध्ये आतमध्ये कोरलेले असतात माहिती आहे शब्द. असे 2 प्रकारचे शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त शिलालेख कुठलाही कळलं करायला. आता हा जो शिलालेख आहे हा प्रॉपर तुम्हाला महाराजांचं पुस्तक वाचायला वेळ नाही, बकरी वाचायला वेळ नाही, कामातून वेळ नाही मिळत. पण हे एवढं जरी समजून घेतलं ना तरी ओरिजिनल डॉक्युमेंटली तुम्हाला सगळं काही कळेल. काही करायची गरज नाही. जे आपण सकाळपासून पाहतोय, ऐकतोय किंवा रायगडात जे कोणी आधी आले त्या सगळ्यांना हे प्रॉपरपणे कळेल. मी वाचतो फक्त त्यांना लक्ष द्या. सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित मार्कडे पाठी दिसतंय. श्री गणपतये नमः अशापासून सुरुवात केली. प्रासादो जगदीश्वरस्य, जगदीश्वराचं नाव दिसतंय इथे. प्रासादो, प्रासाद म्हणजे परिसर, जगदीश्वराचा काय परिसर. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानला दया. जगदीश्वर कसा आहे? जगाला मान्य असणार. जगता मानून दया, जगाला मान्य असणार. लक्षात ठेवा. मग सांगितलं की नाही जगाचा ईश्वर तो कोण? जगदीश्वर. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानून दया. श्रीमद इथे बघा श्रीमद छत्रपती, इथे महाराजांचा बघा दगडात कोरलेलं 450 वर्षापूर्वीचं नाव आहे. बघा इथे श्रीमद छत्रपती शिवस्य
गणपती सिंहासने तिष्ठता. कोण बसले सिंहासनावर? छत्रपती शिवाजी महाराज. कधी बसले हे खालच्या ओळीत केले. शके 96 बाण भूमी बाण संवत्सरे. त्यानंतर संवत्सरे ज्योतिराज. इथे शब्द दिसतं बघा, ज्योतिराज दिसतं सगळ्यांना. ज्योतिराज मुहूर्ते. ज्योतिराजाचा मुहूर्त इथे शब्द दिला बघा, म दिसतोय. मुहूर्ते कीर्ती महिते शुक्ल्यानु पक्षे तिथो. आता याच्यामध्ये शके शक किती आहे? 1596. किती? 1596. संवत्सर कुठलाय? आनंदनाम संवत्सर. संवत्सर कुठलाय? आनंदनाम. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांचा आनंदनाम संवत्सर आहे. ज्योतिराज मुहूर्ते. मुहूर्त कुठलाय? ज्योतिष्य शास्त्रातला सगळ्यात शुद्ध पवित्र अगदी सुंदर असा काय काढलाय? मुहूर्त काढलाय. ज्योतिराज मुहूर्त. बघा नुसतं मुहूर्त म्हटलंय का? ज्योतिराज म्हणजे ज्योतिष्य शास्त्रातला ज्याला राजाला शोभेल. राज शब्द आहे काय? ज्योतिराज. ज्योतिष्य शास्त्रातला राजाला शोभून येईल असा मुहूर्त काढलेला राजाभिषेकाला. तो मुहूर्त आहे 96 म्हणजे 1596 शके ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. कीर्ती महिते अशा राजाची कीर्ती जी आहे त्याच्यावरून सांगितलं इथपर्यंत की या सिंहासनावरती कोण बसले 1596 म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला? छत्रपती शिवाजी महाराजांचा काय झालं त्या दिवशी? राजाभिषेक झाला. हे तारखेनुसार आहे. किती कळलं तुम्हाला? आता याच्यात तारीख लिहिली का कुठं? तारीख लिहिली का 6 जून? नाही. आता इथे एक मराठी एक आकडा लिहिलाय. सगळ्यांना दिसतंय? इथे मराठी 2 आकडा लिहिलाय. सगळ्यांना दिसतंय का सगळ्यांना? बघा इथे 2 आकडा लिहिलेला आहे, इथे 1 आकडा आहे मराठी. तेव्हाचा देवनागरी बरोबर. हा पहिला जो या जगदीश्वराच्या परिसरात म्हणजे ह्या जगदीश्वराची कीर्ती जी जगाला मान्य आहे ती छत्रपती शिवरायांच्या आज्ञेच्या परिसरामध्ये असलेला जो राजा सिंहासनावर बसलेला त्या राजाच्या ज्योतिराज मुहूर्तामध्ये ज्योतिषशास्त्रातला सगळ्यात पवित्र मुहूर्तावरती त्या राजाचा राज्याभिषेक झाला. आता इथून पुढे दुसरा शिलालेख चालू होतो म्हणजे दुसरं काम. बरोबर आहे? यात काय लिहिलेलं आहे की या गडावरती वापी शब्द दिसतोय सगळ्यांना? वापी कूप तडाग शब्द दिसतात प्रत्येकाला. शेवटपर्यंत दिसत नाही तरी परत येऊन बघा, मी दाखवते. वापी कूप तडाग राजीरू. राजीरू बघा, राजीरू दिसतंय प्रॉपर. जेवढे पुढे दिसतात त्यांना दिसतंय. इथे म्हटलंय गडावर असणारे तलाव. वापी कूप तडाग. तडाग म्हणजे तलाव. तडाग म्हणजे काय? तलाव. वापी कूप. वापी म्हणजे विहिरी आणि पाण्याचे टाके. आता याच्यामध्ये गडावर फिरत असताना अभ्यास करत असताना विहीर कुठेच सापडत. गडावर विहीर कुठेच नाहीये रायगडावर. मग विहीर कुठे असेल? पण याचा प्रॉपर अभ्यास मी तुम्हाला सकाळी सुरुवात केलं तेव्हा सांगितलं. रायगड कोंजर गावापासून सुरुवात होते. कुठे? कोंजर. आणि पाचाड ही रायगडाची माची आहे. काय आहे? माची. म्हणून पाचाडच्या कोटात आणि पाचाड गावाच्या परिसरात शिवकाळातल्या म्हणजे रायगडाचं जेव्हा बांधकाम झालं तेव्हा विहिरींची निर्मिती केली. कशाची? प्रॉपर विहिरी ज्याला विहीर म्हणतात. कसं झालं? विहिरी वेगळ्या, पाण्याचं टाकं वेगळं आणि हौद वेगळं. वापी कूप तडाग. कळलं सगळ्यांना? तिन्ही सुद्धा. आता हे तडाग वापी कूप तडाग म्हटलंय पण पुढे काय म्हटलंय? राजीरू म्हणजे काय? रुचकर. कसले? पाण्याचे तलाव कसे आहे? रुचकर गोड पाण्याचे. शब्द बघा कसा सुंदर केलाय. हे सगळं रुचकर. राजीरू. त्यानंतर चिरू हरमे. हरमे वने. महाराजांनी जेवढी काही वन संपदा तयार केली होती स्वतः महाराजांची आमराई होती. आपण ज्या नाणे दरवाजात मोहीम चालू केली त्याच्या खालच्या बाजूला रायगडवाडीच्या मध्ये एक मोठी आमराई होती महाराजांची. इथे लिहिले बघा वने. वने विथिके. विथिके म्हणजे आपण म्हणतो ना रस्ते. काय रस्ते? तुम्ही येत असताना या राजसदरेचा जो राजमार्ग आहे तो पाहिला. आपण राजमार्गाने आलो की नाही सगळे. आज पडझड झालाय पण पूर्वीच्या काळी काय होता? तो वापरात होता व्यवस्थितपणे. ते रस्ते इथे लिहिले विथिके. त्याच्यानंतर स्तंभे. स्तंभ म्हणजे गंगासागराचे जे स्तंभ आहेत ज्याला आपण मनोरे बोलतो ते स्तंभे. त्यानंतर कुंभी गृहे. त्यानंतर नरेंद्र सदने. इथे स्पष्ट सुंदर शब्द लिहिलाय नरेंद्र सदने. नरेंद्र म्हणजे राजा. नरेंद्र म्हणजे कोण? राजा. सदने म्हणजे काय? सदन म्हणजे काय? घर. कुणाचं घर? म्हणजे कुठला? महाराजांचा राहता. बघा हे सगळं तुम्हाला मी वाचून दाखवतोय. नरेंद्र सदने. त्यानंतर कीर्ती महिते रुद्रे. ब्रिटिश. आता इथून एक हे संपला. इथे जे रायगडावर घडवलेलं आहे रायगडावरचे तलाव टाके विहिरी वाडे हे सगळं जे घडवलंय ते इथे पुढे आता सांगतोय. स्तंभे विगृहे.
श्रीमद, आता इथे बघा श्रीमद रायगिरो, रायगडाचा काय शब्द बघा, उल्लेख काय केला, श्रीमद रायगिरो, श्रीमद रायगिरो केलाय की नाही? रायगडाचं नाव काय सांगितलंय? श्रीमद. पहिला शब्द काय आहे? श्री. कशाला श्री म्हटलंय? श्री कशाला म्हणतात? लक्षात ठेवा, आज माणसाला आपण फक्त म्हणतो, पण रायगडाला श्री म्हटलंय म्हणजे त्याचा मान काय असेल? आपण बोलताना डायरेक्ट बोलतो रायगडावर चाललो रे, पण रायगडावर नाही, श्रीमंत रायगडावर किंवा श्रीमद रायगडावर, दुर्गेश्वर रायगडावर असं आपण अभिमानाने म्हणायला पाहिजे. लक्षात ठेवा, श्रीमद रायगिरो विराम विषय हा. आता हे सगळं श्रीमद रायगडावरती विषय, हे सगळे विषय किंवा हे सगळे वास्तू आहेत. हिराजिनो, मला दिसतंय बघा, हिराजिनो निर्मिते, दिसतंय सगळ्यांना? प्रॉपर शब्द बघा, हिराजिनो निर्मिते, इथपासून इथपर्यंत हे सगळं विहिरी, तलाव, वाडे श्रीमद रायगडावर हिराजी नावाच्या व्यक्तीने हिराजिनो निर्मिते, कोणी निर्माण केलं? हिरोजी इंदळकरांनी. हे ते सांगतात. आणि हे सगळं सांगून झाल्याच्या नंतर याच्यात तुम्हाला बघा महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला हे कळलं, बरोबर आहे? रायगडावर सगळ्या काय काय वास्तू बांधल्या हे लिहिलंय. त्यानंतर ते कोणी बांधलं हे दिले की नाही ते. आता शेवटचं वाक्य लक्षात ठेवा, हे सांगून आपण इथे शेवटला एक वाक्य लिहिलंय. हे जेव्हा लिहित असणार तेव्हा 100% हे आधी कच्चं महाराजांपर्यंत गेलं असेल की नाही? विचार करा, हे स्वतःच्या मनाने कोणी लिहिलं का? ही आज्ञा आहे. काय ही आज्ञा आहे? लक्षात ठेवा, या आज्ञेमध्ये शेवटचं वाक्य लिहिलंय. हे सगळं जे वैभव आहे श्रीमद रायगडावर, जे छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने हिरोजीने केलेलं आहे, ते शेवटला वाक्य आपल्यासाठी लिहून ठेवलं आयुष्यभर. लक्षात ठेवा, जे अभ्यास मोहिमेला आज आले, याव चंद्र दिवा करोती विलसत, हा शब्द लक्षात ठेवा, लिहा कुठेतरी. याव चंद्र दिवा करोती विलसत, जोपर्यंत या जगात चंद्र उगवतोय, मावळतोय, सूर्य उगवतोय, मावळतोय, तोपर्यंत या रायगडाचा, या स्वराज्याच्या अभेद्य राजधानीचं प्रत्येक दगड काय होणार आहे? टिकणार आहे. लक्षात ठेवा, ती टिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. हे प्रत्येकाला कळण्यासाठी हे हरिपत्र लिहून ठेवले. लक्षात ठेवा, मी मुद्दामून नेहमी सांगतो की पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं असं पिक्चर मधला जो डायलॉग आहे सगळ्यांना कळलं, पण 350 वर्षापूर्वी आपल्या महाराजांनी लिहून ठेवलंय की जगात चंद्र सूर्य असेपर्यंत हे गड किल्ले टिकतील. हे वाक्य काय एवढंच सांगायचंय. या शिलालेखाचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला. इथे महाराजांची जी समाधी आहे त्याचं सगळी नतमस्तक करा. शक्यतो वरती कोणी पाया पडायला जाऊच नका. मी माझ्या पद्धतीने सांगतो, म्हणजे का ते सांगतो, तुम्ही मला चित्रातही पाहिलं, हे जे सगळं आहे हे 1924 नंतर बनवलेलं आहे सगळं. लक्षात आलं तुम्हाला? छत्रपती शंभूराजांनी महाराजांच्या पन्हाळगडावरून आल्याच्या नंतर ज्या सगळ्या विधी केल्या, त्या विधी हे समोर जे बसलेले आहेत, ज्या 5 कमानी आहेत, याच्यामध्ये बसून छत्रपती शंभूराजे महाराजांचा मोठा मुलगा, त्यांनी इथे सगळ्या विधी करून पुन्हा महाराजांचं अस्थि विसर्जन संपूर्ण विधी या कोळिंब तलावामध्ये केलेले आहेत. म्हणजे राजाराम महाराजांकडून जे करून घेतलेलं होतं अग्नी देऊन, ते पुन्हा पन्हाळ्यातून इथे आल्याच्या नंतर, म्हणजे त्या राजाचं दुर्दैव एवढं आहे महाराजांचं, ज्या राजांनी स्वतः जन्मता व्यवस्थित आईलाही नाही पाहता आलं, आईचंही सुख नाही मिळालं, आणि छत्रपती शिवरायांनी जेव्हा आपला शेवटचा श्वास ठेवला तेव्हा आबासाहेबांना, म्हणजे महाराजांना, वडिलांना सुद्धा पाहता आलं नाही, असा राजा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढला धर्मासाठी. लक्षात छत्रपती शिवरायांच्या सगळ्या विधी केलेल्या, कशाच्या सगळ्या भटविधी क्रिया केलेल्या, ही ती कमानी आहे जी छत्रपती शंभूराजांनी बांधलेली आहे. आणि ही ती जागा आहे ज्याच्यावरती आज माणसं चालतात ना, त्यांना माहित नाहीये त्याचं, पण ज्या चौतऱ्यावर आपण उभे आहेत ना प्रॉपर, ज्याच्यावरती फुलं ठेवलेत बघा, ज्यांनी फुलं ठेवले त्याला ही जागेचं महत्व माहिती आहे. ही प्रॉपर ओरिजिनल चौतरा हा आहे. लक्षात ठेवा, इथे ज्यावेळेला जगदीश्वराचा हा प्रासाद आहे त्यावेळेला ही जी वास्तू त्याच्यावर तुम्ही आता बसले हे पूर्वी नव्हतं. लक्षात ठेवा, डायरेक्ट महाराजांची समाधी होती जी अष्टकोनी खाली जी आहे, याच्या खाली अजून एक चौतरा आहे छोटा. असे 2 चौतरे आहेत, ज्या चौतरा मूळ चौतरा खाली अष्टकोनी आहे. हे सगळं काम नंतरच्या काळात झालेलं आहे, अगदी उत्तेपासून वरपर्यंत. त्याच्यामुळे हे सगळं 1924 नंतरचं बांधकाम आहे. पण मूळ जो चौतरा आहे, जो महाराजांच्या असतील ज्या तांब्याच्या पेटीमध्ये मिळाल्या होत्या त्या इथेच मिळाल्या होत्या. सांगताना फक्त एकच सांगतो आणि वाक्य थांबतो, ज्या राजाने आयुष्यभर आपला विचार केला ना, त्या राजाची समाधी आहे. लक्षात ठेवा, कधी विसरू नका महाराजांना. त्यांनी आपल्याला कधी मागे नाही सोडलं, आपली कुळं, जात, धर्म, वंश सगळं टिकवलं. कधी स्वतःच्या सुखाचा विचार नाही केला. मगाशी सांगितलं, राजा असो राजा राणीचा कधी व्यवहार नाही केला. सुखाचा घास तुम्हाला वाटतं का महाराजांनी कधी सुखाचा घास रायगडावर खाल्ला असेल?
राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांनी 11 दिवसाचं व्रत केलं होतं. एका वस्त्रावरती महाराज राहिले होते, एका कापडावरती महाराज झोपले होते आणि एकदा दिवसातून अन्न खात होते. कारण त्यांना हे पाहायचं होतं की भुकेची किंमत काय असते हे एका राजाला सुद्धा कळावं. एक वेळेचं अन्न भेटल्याच्या नंतर कशी भूक लागते हे राजाला कळावं म्हणून दिवसातून एकदाच अन्न खाल्लं. एकच वस्त्र अंगावर घातलं की माझ्या असणाऱ्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाच्या अंगावर स्वतःचं अंग ढाकेल एवढं तरी वस्त्र मिळायला हवं. त्याची किंमत राजाला कळावी म्हणून एका वस्त्रावरती महाराज राहिले आणि एका वस्त्रावरती झोपून बघितलं की जो माणूस दिवस रात्र स्वराज्याची सेवा करतो तो घरात जाऊन सुखाची निद्रा घेतोय की नाही हे राजाला कळवून महाराजांनी 11 दिवसाचं व्रत केलं. ते महाराज तुम्हाला आम्हाला महाराज दिसायला व ऐकायला सोपे वाटतात, पण त्यांनी त्यांच्या 38 वर्षाच्या आयुष्यात काय केलं नाही तुम्हाला मला कळलं नाही. लक्षात ठेवा महाराजांचा आज ते छोटासा क्षण सांगतो आणि थांबतो कारण मला पुढचं सांगता येत नाही. अंग थरथरत आहे पूर्ण. हनुमान जयंतीचा दिवस होता. सकाळी 11चा प्रहर आणि महाराजांच्या राजवाड्यामध्ये महाराज असे आपल्या गादीवरती होते. सगळेजण महाराजांचा कोणी पाय चोळतंय, कोणी हात चोळतंय, कोणी खिडकी खोलून वारा आतमध्ये उन्हाची किरण येऊ देतंय आणि सकाळचा प्रहर उजळला आणि महाराज येसाजी कंकांचा मुलगा सूर्याजी कंक महाराजांचे पाय चोळत होते. काय करत होते? महाराजांचं पाय चोळत होते. बराच वेळानंतर महाराजांचे डोळे अजिबात खोलत नव्हते. त्यांचं अंग इतकं गरम झालं होतं. कसे बसे डोळे सूर्याच्या किरणाने खोलले तेव्हा महाराज बोलते, सूर्याजी काय करतोस रे बाबा, कधी आलास तू? महाराज विचारतायत त्यांना. सूर्याजी म्हणतायत, राज रात्रीपासून इथंच बसलोय तुमचे पाय चोळत. महाराज काय बोलले माहितीये का? महाराज बोलले, सूर्याजी तू मगाचपासून पायाला माझे रात्रभर चोळतोयस, मला जाणवत का नाही? महाराज बोलतायत त्या दिवशी सकाळी महाराजांना जाणवत सुद्धा नव्हतं पाय चोळतय सूर्याजी. विचार करा, अशा परिस्थितीत महाराज या रायगडावरती होते शेवटच्या क्षणाला. आणि नंतर 11 वाजता ज्या वेळेला त्यांची जी सेवा करणारी स्त्री होती तिने असा छातीत हात घातला. महाराजांनी आवाज दिला की इथे थोडा घाम आलाय, जरा पुसतेस का? तेव्हा तिने असं कापड घेऊन आतमध्ये हात घातल्यानंतर ती एवढी घाबरली, तिने पटकन हात बाहेर काढला. महाराजांच्या कवड्याची माळ तुटलेली. महाराज विचारतात काय झालं? ती बोलते, राजा तुमच्या गळ्यातली कवड्याची माळ तुटली आहे. काय झाली होती? कवड्याची माळ तुटली होती. महाराज डोळे बंद करूनच विचारतात, किती कवड्या वेगळ्या झाल्या? ती बोलते 4च कवड्या. हे ऐकल्याच्या नंतर महाराज त्या याच्यामध्ये बोलतात की आता मी फक्त 4 घटका शिकले. जगातला एकमेव असा राजा आहे ज्याला स्वतःचा मृत्यू दिसत होता. लक्षात ठेवा, ज्याचा जन्म सुद्धा किल्ल्यावरती झाला आणि स्वतःचा देह सुद्धा या किल्ल्यांवरतीच ठेवला. कधी स्वतःचा विचार नाही केला आणि 4 घटकेनंतर आपला शव, आपला देह, आपलं अस्तित्व या रायगडा आयुष्यभरासाठी ठेवून निघून गेला. ज्या माणसाने आयुष्यभर कवड्याची माळ घातली ना त्याच्यामुळे आज आपण सोने घालून मिरवतो. लक्षात ठेवा, विसरू नका कधी आयुष्यभर घातलं. खूप काही बोलावंसं वाटतं पण नाही बोलू शकत असतं. कधी या जागेला विसरू नका फक्त बस. यांच्यामुळे धर्म टिकलाय. आता आज जी वाईट परिस्थिती निर्माण झाली ना, सगळे हिरवे झेंडे घेऊन फिरतात, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली असेल. तुमचा आमचा जन्म झाला नसता, अख्खी गावं उडवत होती. एखादं शिरक्याचं कुळ असेल ना, जाधवांचं अख्खं कुटुंब मारलं जात होतं लहानपणापासून. जर आपला बाप मारला असता, बापाचा बाप मारला असता, तुमचा आमचा जन्म झाला असता का? मग हे उपकार विसरता कसे? नुसतं शिवजयंतीनं महाराजाला घेऊन मिरवतात बस. आणि मी मावळा या गड किल्ल्यांवरती संसद जीव तोडून काम करतात, मरतात. आमचा या कठीण गडावरती आता काही दिवसापूर्वी आमचा भाऊ गाडीवर नेताना संवर्धन करून येताना जीवाच्या कंदाने मेला. आम्ही सगळे हतबल झालो, कुणाला कळलं पण नाही काय करायचं. किती जण गमवायचे? अजून 10-15 लोक जाऊन गड किल्ल्यांवरती संवर्धनाचं काम करतात. कुठलेही शासन लक्ष देत नाही. तुम्हाला नाही वाटत जाऊन कधी गड किल्ल्यांवर काम करावं, मदत करावं यांना? हे कशाला टिकलं पाहिजे सांगा ना मला? कशाला आलेत गडावरती? हे काळे दगड बघायसाठी? सांगायसाठी खूप वाटते पण लाजा वाटल्या पाहिजे. स्वतःच्या धर्माचा दगड असून सुद्धा जतन करायला वेळ नाही. प्रत्येकाला स्वतःचं खासगी आयुष्य पडल्यापास नुसता पैसा आणि संपत्ती डोक्यावर घेऊन जाणार का आपण सगळे? हे आपलं वैभव आहे. उद्या तुमच्या पोरांना, तुमच्या नातवंडांना हे जपणार आहे. तुमचा पैसा नाही जपणार. लक्षात ठेवा. जास्त बोलत इथंच थांबतो. जय शिवराय. आणि आपण त्या चित्त दरवाजाकडनं उतरतो पण ह्या दरवाजाने आलो. हा मग तो एक दरवाजा आहे आणि हा एक आहे. हा एक दरवाजा जिथनं आपण आलो. आणि राईट साईडला आपल्याला आता खाली उतरत होतो आम्ही. तिथनं ह्या बाजूला देवडी होती, ह्या बाजूला पण देवडी, पण इथं आता हनुमानाचं मंदिर केलं आहे. जय श्रीराम. मग आणि जो मी नाणे दरवाजा बोलत होतो ना तो हाच आहे नाणे दरवाजा, की जिथनं हा एक म्हणजे पायरी मार्ग आहे एकदम. हा बघ तुझा हा बोर्ड.
नाणे दरवाजे जतन संवर्धन पूर्ण आणि संवर्ण आधी तो तसा होता दिसत होता फक्त, आता पूर्णपणे दिसतोय. हा इथनं एंट्री आहे त्याला नाणे दरवाजाला आणि इथनं आता आपण खाली चाललो नाणे दरवाजा. आणि फायनली हा इकडे राहिला टकमकटोक, हा नाणे दरवाजाचा रोड आहे आणि आता आपण चालू घरी. तर आता ह्याच्यामध्ये आज असं निदर्शनास आलं आहे की म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मी बघितलं तर रायगड फिरायला तुम्हाला एक दिवस अख्खा लागेल, सकाळी 8 ते संध्याकाळी 5, आणि रायगड समजायला तुम्हाला 2 ते 3 दिवस जातील. कारण की प्रत्येक रायगडवर कुठं कुठं काय काय घडामोडी झाल्यात हे बघण्यासाठी तरी तुम्हाला किमान 2 दिवस लागतील. कारण की प्रत्येक ठिकाणाची इन्फॉर्मेशन भेटेल. नंतर मग तुम्हाला भवानी काढा झाला, तिथं भवानीचं मंदिर झाला, हिरकणी काढा झाला, तिथे हिरकणीचं हे म्हणजे तो टोटली बघायला तिथला समजायला. तर आणि पण नाणे दरवाज्यातनं उतरणार, जाताना तुम्ही चित्त दरवाज्यात, ह्या गोष्टी सगळ्या समजायला टाईम जाईल. त्यासाठी गड बघायला 1 दिवस, पूर्ण गड बघायला, आणि समजायला 2 ते 3 दिवस, बस एवढंच. बाकी काहीच सांगायचं नाही, एवढंच सांगायचं आहे. हॅट्स ऑफ टू रायगड. Bye.